हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सकाळी 5:30ला उठले होते. आज ठरवलं होतं, म्हणजे काल रात्रीच ठरवलं होतं की तुम्हाला पूर्ण दिवसाचं रुटीन दाखवेन. ते काही शक्य झालं नाही. सकाळी उठल्यापासून म्हणजे असं कॅमेरा जिकडे तिकडे सेट करायचा म्हटलं की थोडासा प्रॉब्लेम होतो. जागेचाही इश्यू होतो आणि सगळीकडे कॅमेरा काही फिरवू शकत नाही. का तर ना सकाळी पाण्याची गडबड आणि शाळेची मुलांची गडबड एक होऊन जाते. त्याच्यामुळे हे काही सर्व काही जमत नाही जिथे जिथे कॅमेरा घेऊन बसायचा. सकाळी 5:30 ते 5:45च्या सुमारास रोजच उठत असते. आज थोडंसं 10 मिनिटं आधी उठली होती. मग काय म्हटलं की सगळ्या दिवसाचा शूट करता येतं, पण नाही जमलं. सकाळी नंतरच म्हणजे किचनमध्ये आल्यानंतरच जमलं की मला शूट करायला. सकाळी आधी उठल्यानंतर थोडंसं मी 10 मिनिटं रिलॅक्स होते आणि मग थोडंसं फ्रेश होऊन थोडंसं एक्सरसाइज वगैरे म्हणजे योगा वगैरे मेडिटेशन वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग लागते कामाला. तोपर्यंत आमच्याकडे पाणी येतं. मग 6 वाजता पाणी आले की मग काय, मग आधी मी कपडे वॉश करून घेते आणि मग प्यायचं पाणी, बाथरूम वगैरे हे सगळं मला क्लीन करावं लागतं. सर्व काही आवरून घेते आणि मग 7:30 तोपर्यंत 7:30 होतात. मग त्याच्यानंतर मग मुलांना तेव्हा उठवते 7:30 वाजता आणि त्याच्यानंतर मग एकेकाला उठवून मग त्या लोकांची तयारी करते. आज गेला होता सिद्धार्थ आंघोळीला. मग पिऊला उठवला, अंथरुणावरच बसवला आणि तिला म्हटलं की मी तुझ्या वेण्या घालून देते तोपर्यंत दादा होईपर्यंत. ही लोक 8:30ला जातात, 8:35ला घरातून निघतात. त्या लोकांची 8:50ची शाळा आहे, त्याच्यामुळे 8:35ला ती लोक घरातून निघतात. तोपर्यंत त्यांचा एका तासात नाश्ता वगैरे होऊन जातो. नाश्ता आणि अंघोळ होऊन जाते. बॅग वगैरे ती लोक रात्रीच रेडी करून ठेवतात. फक्त मला टिफिन त्यांच्या बॅगमध्ये भरावा लागतो आणि मग ते निघतात. मग अशा प्रकारे पिऊच्या वेण्या घालून देते. ते वेण्या करायला मिनिमम तरी मला 10 मिनिटं लागतो. तिचे केस अजून लहान आहेत. तिला कालही म्हणाली की चल आपण केस कट करून घेऊया, कारण मला येतोय तिच्या वेण्या घालायचा कंटाळा. पण ती काही ऐकत नाही. तिला केस मोठे करायचे आणि तिला वेण्या लांब लांब हव्यात, त्याच्यामुळे तिची ही गडबड चालू आहे. अशा प्रकारे तिच्या वेण्या घालून दिलेल्या आहेत आणि सकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे माझं काम चालू होतं. तुम्ही बघू शकता. पुढे मी तुम्हाला दाखवणच मी काय काय केलं. पाण्याची कामं झाल्यानंतर किचनमध्ये आले. किचनमध्ये आज ठरवलं होतं की मुलांना म्हणजे आमचं हे रात्रीच ठरलेलं असतं की नाश्ता काय खायचा आहे उद्या सकाळी आणि टिफिनला काय घेऊन जाणार. मग त्या लोकांनी ठरवलं होतं आणि आज शुक्रवार असल्यामुळे माझा उपवास होता. मग मला काय डबा घ्यायचा नव्हता, फक्त पिऊच्या पप्पांचा होता आणि ह्या दोघांचा होता. पिऊच्या पप्पांना काय आज डबा दिला नाही. मग ठरवलं होतं की नूडल्स बनवायचं म्हणून म्हटलं की चला उशिराच का होईना बनवेल. म्हणून एका साईडला नूडल्स ठेवले बॉईल करायला आणि त्याच्यानंतर पिऊच्या वेण्या घालायला घेतले होते. साधं सिंपलच असा नूडल्स बनवला होता, पण छान झाला होता असं मला त्या लोकांनी रिव्ह्यू दिला होता. सिद्धार्थ मम्मी की ऑइल जरासं थोडंसं जास्त झालं होतं, पण टेस्टी होतं. त्या लोकांनी टिफिन संपवलं, ह्याच्यातच माझं समाधान होता. म्हटलं जाऊ दे बाळा, तू खाल्लास ना बस झालं. माझा उपवास असल्यामुळे मला चपाती भाजीची तामझाम होती. मग म्हटलं जाऊ दे, आज शॉर्टकट काहीतरी असं करूया. मग त्यांना नूडल्स वगैरे बनवून दिलं आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं होतं. पिऊला आज नाश्त्यामध्ये काही खायचं नव्हतं, कॉफी प्यायची होती, म्हणून तिला एका साईडला कॉफी दिली होती खरं. आणि सिद्धार्थला म्हणजे बॉर्नव्हिटा टाकून दूध प्यायचं असतं. सिद्धार्थला दूधच प्यायला आवडतं. सकाळी नाश्ता करायचा म्हटलं की तो जरासा किरकिरी करत असतो, पण पिऊला नाश्ता लागतो. म्हणजे तिला एक दिवस आधीच ती ठरवते की मम्मी मला हे हवंय ते हवंय असं ती आधीच ठरवलेलं असतं. मग तिने रात्री सांगितलं होतं की मला फक्त कॉफी प्यायचं असतं. म्हटलं ठीक आहे. आणि हे डेलीचंच आहे की पिऊ हे रात्री झोपतानाच विचार करून झोपते की मला दुसऱ्या दिवशी काय खायचं आहे, मला टिफिनमध्ये काय खायचं. इव्हन ती दुसऱ्या दिवसाचं दुपारचंही ठरवते की मला दुपारी तू काय बनवून जाणार आहे, हे तिचं असतं. आणि सिद्धार्थ तेवढं तसं काही नाही, जे बनवलं तो बिचारा तो खातो, पण पिऊची खूप नाटके असतात. मग अशा प्रकारे साधा सिंपल, फक्त माझ्याकडे शिमला मिर्च होती, कोबी वगैरे नव्हती. मग म्हटलं जाऊ दे चला नूडल्स वगैरे साधीच सिंपलच का होईना नूडल्स मसाला वगैरे टाकला आणि शिमला मिर्च आणि कांदा वगैरे टाकून नूडल्स असे बनवून घेतले होते. सिद्धार्थ म्हणाला की छान झाले होते, पिऊही म्हणाले की छान झाले होते. त्याच्यामुळे जरा बरं वाटलं की मला ठीक आहे चला. उपवास असल्यामुळे मला काही टेस्ट करायला जमला नाही. हे म्हटलं त्याच्यामुळे त्या लोकांना टिफिनमध्ये असं मस्तपैकी भरून दिला होता आणि दोघांपुरतेच केला होता. पिऊच्या पप्पांना काही नूडल्स वगैरे काही आवडत नाही, नूडल्स पास्ता अशा काही गोष्टी त्यांना आवडत नाही. तर म्हटलं ठीक आहे, म्हणून ह्या दोघांपुरताच केला होता. सिद्धार्थ माझा डायरेक्ट ट्युशनला जातो, म्हणून त्याला टिफिन जरासा जास्त द्यावा लागतो. मग त्याला मस्तपैकी व्यवस्थित त्याचा टिफिन भरून दिला आणि त्याने खाल्लं म्हटल्यावर जरा मनाला समाधानच वाटतं मला की त्याने पोटभर खाल्लं.
पुढं गेल्याशिवाय मला का चहा वगैरे घ्यायला भेटत नाही. कधी कधी खूपच तामझाम म्हणजे खूपच बिझी जातं शेड्यूल आणि आज तसंच झालं होतं. नूडल्स बनवायचं होतं त्याच्यामुळे मला म्हणतात थोडंसं म्हणजे मी स्लो करत होते आणि मग मी जायच्या पुढे खूपच घाई व्हायला लागली. मग त्यांना म्हटलं की तुम्ही आधी जा घरातून, मग मी चहा वगैरे घेते. तरी मला ती म्हणाले की मम्मी तूही सुद्धा कॉफी घे. मी म्हटलं मला नाही आवडत, मी कॉफी नाही घेत, मी चहा घेते. चहाची तलब तर मला भरपूर लागली होती आणि एकदा अंघोळ झाली की चहा कधी घ्यायचा असं म्हणत असतं. त्याच्यामुळे दोघांबरोबर गप्पा मारत हे करा ते करा, हे आवरा हे ते करा, त्याच्या म्हणण्यामध्येच मी झालं माझं असं त्या लोकांचं चालू असतं. आणि दूध गरम होतं, दूध थंड करायचं होतं. त्याला म्हणतं तू दूध थंड कर सिद्धार्थ, मी तोपर्यंत टिफिन घेते. मग अशा प्रकारे मी दोघांचेही टिफिन रेडी करून घेतले होते. टिफिन एकदा त्या लोकांनी बॅगेत टाकले म्हणजे की मला टेन्शन नसतं बॉटल्स वगैरे. कारण की कधी कधी काय होतं माहिती आहे, पिऊन 99% ना कधीतरी असं म्हणजे विसरत तर नाही 99%, पण असं कधीतरी बॉटल असं विसरून जाते. टिफिन असं मात्र कधी विसरली तर नाही आतापर्यंत ती, पण बॉटल अशी तिची 1-2 वेळेस ते विसरली होती. मग ती लोक गेल्यानंतर मी 10 मिनटं तरी रिलॅक्स करते. मग एका साईडला चहा ठेवला होता आणि चहा पियत मग म्हटलं थोडंसं रिलॅक्स होते. त्याच्यानंतर मला भांडी होती, लादी पुसायची होती, अजून थोडेसे कपडे होते आणि किचन सगळं आवरून घ्यायचं होतं. मग आधी भांडी घासून चहा आधी रेडी केला, चहा घेतला 10 मिनटापासून, थोडंसं 10 मिनटं रिलॅक्स झाली आणि माझं एवढं म्हणजे सकाळी धावपळ होते ना, जरा थकल्यासारखंच होतं. म्हणून मग 10 मिनटं ते 10 मिनटं नाही म्हणता येणार, तरी मी 5 ते 7 मिनटं अशी रिलॅक्स चहा प्यायली आणि मग नंतर भांडी घासली. भांडी घासल्यानंतर जी काही छोटे कपडे होते ते मी पुन्हा एकदा वॉश केले आणि मग सर्व भांडी अशी लावून घेतली. किचन आवरायचं होतं, पुन्हा किचन मेसी होऊन जातं. मग अशा प्रकारे भांडी वगैरे लावून झाल्यानंतर मग किचन आवरून घेतलं आणि मग मला लादीसुद्धा पुसायची होती आणि माझे काही काचेचे बॉटल्स मला ते धुवून त्याच्यामध्ये मसाले फिल करायचे होते. म्हणून मी आजच त्याला सगळे बॉटल्सना वॉश करून घेतले होते. म्हणून आणि हे सगळे बॉटल्स जे आहेत ना काचेचे, हे मी कॉफीचे बॉटल्स यूज करत आहे स्पायसेससाठी, म्हणून ते पूर्णपणे वॉश करून घेतले. ते म्हटलं मी संडेला वेळ भेटला की त्याच्यात म्हणजे सगळे मसाले मी फिल करून घेते. म्हणून आज मी ना वेळ होता माझ्याकडे थोडाफार, म्हणून ते व्यवस्थित घासून आणि असं करून घेतलेले आहेत. मग काय सगळं भांडी वगैरे घासून झाल्यानंतर ती भांडी व्यवस्थित लावून घेतली आणि मग पुन्हा एकदा किचन साफ करायला घेतलं. मग पुन्हा एकदा किचन साफ करत असताना भरपूर काही मनात विचारत होते की मला तर उशीर होणार नाही, पण उशीर झाला तरी काही हरकत नाही, पण घरातली कामं मी कधी ठेवून जात नाही. का तर मला परत संध्याकाळी ना खूप कंटाळा येतो तीच कामं घरातली करायला. अशा प्रकारे ती लादी वगैरे पुसून घेतली. तर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणं सोपं नसतं, पण आपल्या कुटुंबासाठी आपण सगळं आनंदाने करत असतो. त्याच्यानंतर अशी व्यवस्थितरित्या लादी पुसून घेतली. रात्री मला ॲक्च्युली मी 2दा लादी पुसते, रात्रीसुद्धा पुसते आणि सकाळीसुद्धा म्हणजे सगळे कामं आवडताना पुसते. दिवसभर म्हणजे संध्याकाळी दुपारी पिऊ आल्यानंतर थोडंसं ती ना लादी घाण करते, त्याच्यामुळे मला रात्रीही जेवण झाल्यानंतर लादी एकदा पुसून झोपावी लागते. अशा प्रकारे पूर्णपणे लादी वगैरे साफ केली आणि मग काय मला माझ्या ऑफिसला जायची तयारी करायची होती. लादी पुसून झाल्यानंतर मुलांनी फ्रीजमध्ये असं काही जण थोडासा सामानना मेसी करून ठेवतात. पावडरचे डबे, तेलाची बॉटल, कंगवा, असं काही जण पूर्णपणे मेसी करून ठेवतात. सर्व तयारी करून मी गेली होती ऑफिसला. ऑफिसमधला ती दिवस संपवून मी घरी परतते. घरी आल्यानंतर पुन्हा माझ्या किचनची धावपळ सुरू होती. रात्रीच्या जेवणाची तयारी, घरातली उरलेली कामं, मुलांसोबत थोडा वेळ आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करत माझा दिवस मी पुढे सरकत राहतो. रात्री सगळी कामं पूर्ण झाल्यानंतर दिवसाच्या छोट्या क्षणाचे विचार करत मी दिवसाचा शेवट करते आणि उद्या नव्या दिवसासाठी स्वतःला तयार करते. ही आहे माझ्या सकाळपासून ते रात्रीपर्यंतचं पूर्ण धावपळीचं पण तितकीच आनंदी आणि समाधान देणारी दिनचर्या. जर तुम्हालाही माझ्यासारखं घर, मुलं आणि ऑफिसची कसरत करावी लागत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की मला सांगा. 10 वाजता सगळी कामं आटपून मी दिवसाचा शेवट करते. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते.